मस्साजोगच्या राजकारणात गेल्या 1.25 वर्षापासून असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे। गावचे सरपंच पद पुन्हा एकदा देशमुख आडनावाकडेच आले आहे। असे असले तरी सत्तेची सूत्र मात्र बदलली आहेत। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या खुर्चीवर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख बसतील अशी चर्चा संपूर्ण ठिकाणी रंगली होती। मात्र मतदारांनी प्रस्थापित समजाला छेद देत स्वरूपानंद देशमुख यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे। गावातील राजकीय वातावरण शांत राहावे यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा ग्रामस्थांचा मोठा प्रयत्न होता। मात्र लोकशाहीच्या मैदानात एकमत होऊ शकले नाही। माजी सदस्य स्वरूपानंद देशमुख आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि थेट लढत झाली ती अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख। अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत स्वरूपानंद यांनी 92 मतांनी विजय मिळवत सरपंच पदावर ताबा मिळवला। हे सरपंच पद रिक्त होण्यामागचं कारण अत्यंत वेदनादायी होतं। 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची खंडणीखोर टोळीकडून अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। त्यानंतर जवळपास तब्बल 15 महिने हे पद रिक्त होतं। सोमवारी 28 एप्रिल रोजी मतदान पार पाडलं आणि निकालाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला। सहानुभूतीची लाट असूनही मतदारांनी कौल बदलला आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना पराभवाचा सामना करावा लागला। मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 28 एप्रिलला मतदान पार पाडले। सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह असला तरी दुपारी 2 गट आमनेसामने आल्याने गावात कमालीचे वातावरण तापले होते। मतदान केंद्रावर राडा आणि मतदान केंद्र बंद पडल्याच्या अफवांनी काही ठिकाणी गोंधळ उडाला। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। या रणधुमाळीत धनंजय देशमुख यांनी संतोष भाईंच्या न्यायासाठी आपण मैदानात उतरलो नसल्याचे सांगत अश्विनी देशमुखांना निवडून देण्याचे आवाहन केले। तर दुसरीकडे स्वरूपानंद देशमुख यांनी 13.5 वर्षांच्या सत्तेचा हिशोब मागत जी कामे इतक्या वर्षात झाली नाहीत ती आता 13 महिन्यात कशी करणार असा थेट सवाल विचारत प्रचारात रंगत आणली होती। अखेर निकालाच्या दिवशी मस्साजोगच्या मतदारांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल देत परिवर्तनाला पसंती दिली। विजयानंतर आपली प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुख भावुक झाले। ते म्हणाले की हा विजय माझा नसून गोरगरीब आणि स्वाभिमानी मतदारांचा आहे। माझ्यावर कितीही आरोप झाले तरी जनता माझ्या पाठीशी होती हे आज सिद्ध झाले। विशेष म्हणजे जरी ही लढत संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या विरोधात असली तरी देशमुखांच्या न्यायासाठी लढाईत मी सदैव पाठीशी उभा राहणार आहे असा शब्दही त्यांनी विजयानंतर दिला। स्वरूपानंद देशमुख यांच्या विजयाची नेमकी कारणं आहेत तरी काय? स्वरूपानंद देशमुख यांच्या विजयाच्या मागे अनेक राजकीय समीकरणं आणि मतदारांची मानसिकता कारणीभूत ठरल्याचं दिसून येतंय। प्रामुख्याने दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख या भविष्यात राजकारणात किती सक्रिय राहतील याबाबत ग्रामस्थांमध्ये असलेली साशंकता स्वरूपानंद यांच्या पथ्यावर पडली। त्यातच धनंजय देशमुखांनी आपल्या साडूंना सातत्याने पुढे करणे ग्रामस्थांना फारसे रुचले नाही। तसेच त्यांनी वैयक्तिक पातळीवर केलेल्या टीकेमुळे मतदारांची सहानुभूती मिळण्याऐवजी नाराजी उडवून घेतली गेली, जी त्यांच्या पॅनलच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरली। दुसरीकडे स्वरूपानंद देशमुखांना आपल्या घराण्याचा राजकीय सामाजिक वारसा आणि शब्दाला जागणारा माणूस ही प्रतिमा कामी आली। विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा भावनिक फायदा केवळ स्वतःच्या कुटुंबासाठीच करून घेतला जात असल्याचा अजेंडा स्वरूपानंद यांनी ज्या प्रभावीपणे लोकांसमोर मांडला त्यामुळे मतदारांनी सहानुभूतीपेक्षा परिवर्तनाच्या आणि खंबीर नेतृत्वाच्या बाजूनेच कौल दिल्याचं पाहायला मिळालं। कोण आहेत स्वरूपानंद देशमुख? स्वरूपानंद देशमुख हे मस्साजोगमधील एक उमदे आणि स्थानिक लोकनेते म्हणून ओळखले जातात। सामाजिक कार्याची आवड आणि जनहितासाठी सदैव तत्पर राहणारा चेहरा अशी त्यांची गावात मोठी ख्याती आहे। दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीमध्ये पाळणारा आणि दबावाखाली न झुकता आपल्या निर्णयावर ठाम राहणारा एक स्वाभिमानी युवा नेता म्हणून ग्रामस्थ त्यांच्याकडे पाहतात। विशेष म्हणजे दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वरूपानंद यांनी सुरुवातीपासूनच महत्त्वाची भूमिका बजावली। ते आजही या न्यायाच्या लढाईत ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत। याच जनसंपर्कामुळे आज त्यांच्याकडे मस्साजोगच्या सरपंच पदाची धुरा सोपवण्यात आली आहे। दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्येनंतर विस्कळीत झालेली गावची घडी पुन्हा बसवणे आणि विकासाची प्रलंबित कामे पूर्ण करणे हे मोठे आव्हान नवनिर्वाचित सरपंचासमोर असणार आहे। या संपूर्ण निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।